फ्लावरची भाजी म्हटलं म्हणजे अगदी सगळ्यांच्याच घरामध्ये नाकं मुरडतात, कारण की फ्लावरच्या भाजीला एक असा वेगळा वास असतो, त्याच्यामुळे तिला अजिबात खायची इच्छा होत नाही. तर आज फ्लावरची अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने आणि तीही सुकी भाजी अगदी डब्यामध्ये सुद्धा आवडीने सगळे घेऊन जातील आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातील, अशा पद्धतीने आज आपण फ्लावरची भाजी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीकडे वळूयात. इथं मी अर्धा किलो फ्लावर घेतलेला आहे. तर हा फ्लावर आपल्याला कट न करता आपल्याला हातानेच म्हणजेच त्याचे फुलं फुलं असे काढून घ्यायचे, जसं तुम्हाला छोटे मोठे ज्या प्रकारे आवडत असतील त्या प्रकारे. तर मी आता याची फुलं काढून घेते. तर सगळ्यात आधी मी एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ. मिठाने काय होतं की फ्लावरमध्ये जे थोडेसे काही जंतू वगैरे असतात तर ते पूर्ण मरून जातात, कारण की नुसतं जर पाण्याने धुतलं तर ते अजिबात निघत नाहीत. आणि त्यासोबतच आपण अर्धा चमचा हळदसुद्धा टाकणार आहोत. मीठ आणि हळदने काय होतं की फ्लावरला जो असा वेगळा वास असतो तर तो संपूर्ण निघून जातो. पाणी थोडंसं गरम झालं की जी फ्लावरचे फुलं आपण करून घेतलेले होते, म्हणजेच न कापता आपल्याला त्यामध्येच ते डायरेक्टली असे तोडून टाकून द्यायचे. जसं तुम्हाला आवडत असेल अगदी लहान मोठ्या आकाराने तुम्ही काढू शकतात. तर ही फ्लावर आपल्याला जवळपास 5 ते 6 मिनिट व्यवस्थित अशी उकळून घ्यायची आणि खूप जास्तही नाही आणि खूप कमी नाही, कारण खूप जास्त जर उकळली तर ती अजिबात खायला चांगली लागणार नाही. फक्त आपण उकळलेली भाजी खातोय असं काहीसं वाटेल. फक्त 5 ते 6 मिनिट आपल्याला एक व्यवस्थित तिची वाफ आली किंवा मग ती थोडीशी उकळली गेली की आपल्याला काढून घ्यायची. तर आता इथे 5 ते 6 मिनिट झाले. आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि हिला एका चाळणीमध्ये काढून घेऊयात. तर 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता खूप जास्त अशी अजिबात शिजत नाही आणि खूप कमी नाही, आणि तिचा जो वास असतो तर तो सुद्धा संपूर्ण निघून जातो. तर आता इथे मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये टाकणार आहे 2 पळ्या तेल. तर तेल जे आहे तर ते खूप जास्त टाकण्याची अजिबात गरज नाही. जरी आपण तिला तेलामध्येच बनवणार आहोत तरीसुद्धा 2 पळ्या तेल खूप जास्त सफिशियंट आहे. तर आता तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान फुलली की त्यानंतर लगेचच त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा जिरं. जिरं मोहरी छान अशी फुलली की त्यानंतर मी उभा असा कट केलेला लसूणसुद्धा घालून घेणार आहे. तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकतात किंवा मग असाच कट करून घातला तरीसुद्धा चालेल. जो लसूण आहे तर तो थोडासा एक ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला छान असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. 2 मिनिटांमध्ये ते लसणाला छान असा ब्राऊन कलर आला की इथे मी 2 मीडियम साईजच्या आकाराचे कांदे बारीक उभे स्लाईस करून घेतलेले आहेत. उभे स्लाईस केल्याने काय होतं की भाजीला जी टेस्ट आहे तर ती छान येते आणि खायलासुद्धा मस्त लागते. तर शक्यतो जे फ्लावरच्या भाजीमध्ये कांद्याचे जे प्रमाण आहे ते तर थोडंसं जास्तच ठेवा, कारण की त्यामुळे भाजीला आणखीन जास्त चव येते. तर कांद्यालासुद्धा आपल्याला व्यवस्थित छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. कांद्याला छान असा थोडासा कलर आला की त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 टोमॅटो. तर मी त्यांना असे बारीक कट करून घेतलेले आहेत. जास्तही बारीक केले नाहीत, कारण की मग खूप जास्त बारीक केल्यानंतर ते भाजीमध्ये दिसणार नाहीत. आणि मग त्यानंतर सोबतच त्यामध्ये टाकणार आहे 3 हिरव्या मिरच्या. त्यांना मधून मी चीर दिलेला आहे आणि त्यासोबतच टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ. तर मीठ टाकल्यानंतर सोबतच त्यामध्ये टाकून घ्यायचे पाव चमचा हळद. मीठ आणि हळद टाकली की त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो जोपर्यंत गळेल तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे असं छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. टोमॅटोसुद्धा 4 ते 5 मिनिटानंतर छान असे थोडेसे सॉफ्ट होतात, कारण की त्यामध्ये आपण मीठ वगैरे टाकलेलं आहे त्यामुळे. त्यानंतर त्यामध्ये आपण जी भाजी गाळून घेतलेली होती, म्हणजे पाणी वेगळं केलेलं होतं, तर ते आपण त्यामध्ये टाकून घेऊयात. भाजी टाकून घेतल्यानंतर तुम्ही जो वर्षभरासाठी घरगुती मसाला बनवता तो मसाला, आणि किंवा मग तुमच्याकडे जर घरगुती मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला किंवा लाल मिरची पावडर, जर तुम्ही त्यामध्ये लाल मिरची पावडर जर टाकत असाल तर त्यामध्ये थोडासा अर्धा चमचा गरम मसालासुद्धा टाका, म्हणजेच भाजीची जी टेस्ट आहे तर ती आणखीनच छान येईल. कांदा लसूण मसाला किंवा घरगुती मसाला टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं भाजीमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पहिले नाही टाकायचं, कारण जर पहिले जर कांद्यामध्ये किंवा टोमॅटोमध्ये जर टाकलं तर मसाला जो आहे तर तो जळून जाईल. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही भाजी टाकणार तर त्यावेळेसच मसाला जो आहे तर तो टाकायचा आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये आपल्याला कुठलंही पाणी वगैरे टाकायचं नाही आहे, कारण की आपल्याला ही जी फ्लावरची भाजी आहे तर ही सुकी बनवायची. त्याच्यामुळे ही आपल्याला तेलामध्ये छान अशी वाफवून घ्यायची आहे.
व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून जवळपास 4 ते 5 मिनटं आणि परत मग थोडंसं मिक्स करून परत 4 ते 5 मिनटं असं करून भाजीला छान असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। तर आता इथे 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण झाकण उघडून बघूयात। भाजीला जे आहे तर ते व्यवस्थित थोडंसं जाड बुडाच्या जर कढईमध्ये तुम्ही शिजवली तर ती अजिबात खाली वगैरे लागत नाही आणि जर तुमची कढई जर थोडीशी जाड बुडाची नसेल तर तुम्ही काय करायचं, झाकणावरती थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे जी भाजी आहे तर ती खाली लागणार नाही आणि व्यवस्थित मधल्यामध्ये वाफमध्ये छान अशी शिजून येईल। तर आता इथे 4 ते 5 मिनिट झाले, झाकण उघडून मी परत व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर परत 4 ते 5 मिनिट म्हणजे अशी टोटल 10 मिनिट आपल्याला परत भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आणि मी परत आता मिक्स करून झाकण ठेवून घेणार आहे। तर बरोबर 10 मिनिटांनी भाजी व्यवस्थित छान अशी शिजलेली आहे आणि कच्चीसुद्धा नाही आहे। तर आता यामध्ये कोथिंबीर टाकूयात आणि व्यवस्थित छान असं मिक्स करून घेऊयात। मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करूयात आणि मग छान असं सर्व्ह करूयात। चला तर मग मंडळींनो, ही छान अशी सुकी फ्लावरची भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता आणि न आवडणारे सुद्धा आवडीने मागून खातील एवढी छान अशी ही भाजी लागते। चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।